नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूयात डाळ पालक. डाळ पालक बनवण्यासाठी मी पहिले कढईमध्ये तेल ओतलं. तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरीची फोडणी दिली. नंतर त्याच्यामध्ये जिरं ॲड केलं, कढीपत्ता ॲड केला, बारीक चॉप केलेला लसूण टाकला, नंतर कांदा आणि नंतर टोमॅटो टाकलं. ते मिश्रण व्यवस्थित परतवून घेतलं. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट ॲड केलं. लाल तिखट ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला पालक टाकला. पालक टाकल्यानंतर एका साईडला आपण मुगाची डाळ शिजवून घेतलेली, ती मुगाची डाळ ॲड केली त्याच्यामध्ये. मुगाची डाळ ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपलं हवी त्या थिकनेसनुसार पाणी ॲड केलं व त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलं. नंतर इकडे केली आपण फोडणीची तयारी. नंतर पुन्हा तेलामध्ये थोडीशी जिरं, मोहरी आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घेतला, थोडंसं लाल तिखट, वरून थोडीशी कोथिंबीर आणि तो तडका दिला. काय एक नंबर दिसतोय आपला डाळ पालक आणि टेस्टला तर अप्रतिम होता. वरून थोडीशी कोथिंबीर गार्निश केली. झाला आपला रेडी डाळ पालक. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल अशा पद्धतीने. आणि हो, अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.